नागपुरातनं आणखी एक मोठी बातमी आहे। NHAIचे सरव्यवस्थापक अरविंद काळे यांना सीबीआयनं 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली। या कारवाईने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा स्वच्छ कारभार आणि पारदर्शक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सीबीआयनं काळे यांच्या घराची झाडाझडती घेऊन 45 लाख रुपये जप्त केल्याचं देखील समोर आलंय। त्याचसोबत मध्य प्रदेशातील हरदा इथे उपमहाव्यवस्थापक ब्रिजेश कुमार साहू, खासगी कंपनीचे 2 संचालक अनिल बन्सल आणि कुणाल बन्सल, तर 2 कर्मचारी सी कृष्णा आणि छत्तर लोधी यांना देखील ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 1,10,00,000 रुपये जप्त करण्यात आलेत। एका खासगी कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं कामाचं कंत्राट दिलं होतं आणि या कामाची बिलं क्लिअर करण्यासाठी ही लाच मागितल्याचं समोर आलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, या विभागामध्ये झालेला हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच म्हणावा लागेल, काय सविस्तर माहिती? खरं तर NHAI विभागामध्ये प्रलंबित बिले लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी 20 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महाव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक आणि कंपनीच्या 2 संचालक यांना काल जे आहे ते नागपूरमध्ये CBIनं छापेमार करत जे आहे ती अटक केलेली आहे। 1,10,00,000ची रोकड आणि काही मालमत्ता देखील CBIनं जप्त केल्याची माहिती आहे। ज्या पद्धतीने NHAIचा पारदर्शी कारभाराचा दावा जो आहे तो प्रशासनाकडून केला जात होता, मात्र आता या सगळ्या कारवाईनंतर जे आहे ते NHAI मध्ये कामं मंजूर करण्यासाठी किंवा प्रलंबित बिलं मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, हे या सगळ्या कारवाईनंतर उघड झालेलं आहे। फक्त नागपूरच नाही तर भोपाळमध्ये देखील या प्रकरणाशी संबंधित छापामार कारवाई जी आहे ती काल करण्यात आली होती आणि या प्रकरणात नागपूरच्या NHAIचे महाव्यवस्थापक अरविंद काळे आणि मध्य प्रदेशमधून उपमहाव्यवस्थापक ब्रिजेश कुमार साहू आणि बन्सल कन्स्ट्रक्शनचे 2 संचालक यांना आता CBIनं ताब्यात घेतलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यानंतर नेमक्या याच्यात काय घडलं होतं हे स्पष्ट होईल। मात्र NHAIच्या कार्यप्रणालीवर आता या निमित्तानं या सगळ्या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।